सर आज जी माननीय हरित लवादाच्या आदेशानुसार कमिटी गठीत झालेली आहे, तर माननीय DFO सर यांनी एक मीटिंग कन्व्हीन केली अगोदर त्यांच्या ऑफिसमध्ये. त्याला नाशिक महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर व गार्डन विभागाचे प्रमुख आणि MPCBचे अधिकारी असे सर्व उपस्थित होते. मलाही या मीटिंगचं इन्व्हिटेशन असल्या कारणाने मी आलो. मी त्यांच्याकडून जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यातले काही डॉक्युमेंट्स मॅप समजून घेतले आणि ते रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती केली. त्याच्यानंतर आम्ही तपोवनामध्ये येऊन त्यापूर्वी आम्ही काही जे त्यांनी ट्री प्लांटेशन केलेले आहे त्या 3 साईट्स व्हिजिट केल्या, मखमलाबाद आणि त्याच्या व्यतिरिक्त 2, आणि तिथं बऱ्यापैकी झाडं लावलेली आहेत असं दिसलं. परंतु त्याच्यामधले जे काही प्रश्न आहेत की ही झाडं कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन कशाच्या संदर्भातलं आहे, तर ते तपोवनाच्या बाबतीतलं आहे की नाही याच्याबाबतचं खुलासा किंवा याच्याबाबतचे काही ठराव आहेत का, आणि तसे ठराव आहेत तर मग 1290 जी झाडं 1270 जी झाडं अगोदर तोडली आहेत, मग त्याचं कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन मागे का ठेवलं आहे असा एक मुद्दा आम्ही तिकडे त्यांच्या समक्ष उपस्थित केलेला आहे. त्याच्यावरती त्यांच्याकडून डेटा येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आम्ही तपोवनामध्ये भेट दिली आणि सुरुवातीलाच कपिला नदीमध्ये जे काही अतिक्रमणाचं काम चाललेलं आहे तिथं देखील एक वृक्ष पाडलेला आहे JCB सारख्या यंत्राच्या मदतीनं असं दिसतंय. तर ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि हे रायपेरियन झोन आहे आणि हे वाचवलं पाहिजे, कपिला नदी वाचवली पाहिजे हा देखील मुद्दा आम्ही त्यांच्या सिन्स आम्ही त्या भागातून जात होतो आणि समोरच दिसत होतं म्हणून नजरेस आणून दिला. त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युअल तपोवनामध्ये देखील जे वृक्ष रांगा आहेत त्याच्यामधून सगळी झाडं बघितली. त्याच्यामध्ये काही झाडं अगदी 40 वर्ष जुनी आहेत, काही झाडं 25 वर्ष जुनी आहेत. तर ते सर्व झाडं त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी देखील त्यांचा मॅप दाखवले की कशा पद्धतीनं ही झाडं वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आता ते हरित लवादासमोर काय प्लॅन देतात आणि त्या अनुषंगानं काय सेन्सस रिपोर्ट आणि काय ऑल्टरनेटिव्ज देतात हे बघितल्यानंतर आम्ही पुढची रणनीती ठरवून तो जो अहवाल येईल त्याच्यावरती जे काही पुढची प्रक्रिया असेल ते करण्याचा प्रयत्न करू.